मुंबईमध्ये हिंदी मराठी भाषेच्या वादात एका तरुणानं आत्महत्या केली। लोकलमध्ये हिंदी बोलल्यावरून वाद झाला आणि प्रकरण थेट मारहाणीपर्यंत पोहोचलं। त्यावरून कल्याणच्या अर्णव खैरेनं आत्महत्या केली। त्यावरून भाजपनं हे ठाकरे बंधूंचं पाप आहे अशी थेट टीका केली आहे। काय घडलंय पाहूयात हा। मुंबईत हिंदी मराठी भाषेच्या वादात एका मराठी तरुणावर आत्महत्या करण्याची वेळ आली। 19 वर्षांच्या अर्णव खैरेने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं। अर्णव मंगळवारी लोकलनं कल्याणहून मुलुंडला जात होता। नेहमीप्रमाणे लोकलमध्ये गर्दी होती, त्यामुळे अर्णवने लोकलच्या दरवाजाजवळच्या प्रवाशांना हिंदीत आगे सरको असं म्हटलं। यावरून चौघांनी अर्णवला मराठी बोलायला लाज वाटते का असं म्हणत मारहाण केली। अपमानित झाल्यानं या मारहाणीच्या घटनेचा धसका घेऊन अर्णवनं आत्महत्या करत आपलं जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला। तुला मराठी बोलायची लाज वाटते का? ते म्हणतो मी पण मराठीच आहे, मला पण मराठी येतं। आणि ते मी त्याला म्हटलं की बेटा जास्त मारलं का? तेव्हा हा पप्पा ते लोक भरपूर लोक होते, माझ्या अंगावर येत होते आणि तो माझा मुलगा खूप घाबरला होता। त्याच्यामुळे 12 वाजता घरी पोहोचला, मला फोन केला आणि नंतर ही घटना मला त्यांनी पुन्हा 15 मिनिटांनी फोन करून सांगितलं की आता यावरून भाजप आणि मनसे आमने सामने आली आहे। भाजपचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अमित साटम यांनी कुठे फेडणार हे पाप अशा शब्दात ठाकरे बंधूंना जबाबदार धरले। भाषावादाचा विषय उद्धव आणि राज ठाकरेंनीच पसरवला ही टीका भाजपनं केली आहे। काही लोक आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता भाषावाद, प्रांतवाद, समाजामध्ये तेढ निर्माण करणं, विष पसरवणं अशा प्रकारच्या गोष्टी ते करतायत। त्याचेच परिणाम हे आहेत की आज एका मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागला। इतर सगळ्या गोष्टींवर बोलणारे पक्ष, भारतीय जनता पक्षासारखे, हे लोक का गप्प आहेत? मराठी मुलाला न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या कुटुंबाच्या पाठी उभी आहे आणि त्याला न्याय मिळवून देऊ आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची याच्यामध्ये मागणी राहील। हा महत्त्वाचा जरी प्रश्न असला तरी हा प्रश्न हा कायदा सुव्यवस्थेचा पण तेवढाच प्रश्न आहे। रेल्वे पोलीस काय करत होती ते खरोखर तसं झालं का? कारण ती व्यक्ती पण मराठीच होती। हा मराठी अमराठी वाद नाही जो भाजप निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। मुळात हा एक जरी महत्त्वाचा प्रश्न असला तरी पुन्हा एकदा मी ह्या प्रश्नावर तुम्हाला आणीन, कारण तो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आता मी घेतला, महिलांचा सुरक्षेचा असेल किंवा हा सुरक्षेचा असेल। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याणमध्ये अर्णवच्या कुटुंबियांची भेट घेतली। श्रीकांत शिंदेंनी फोनवरून अर्णवच्या कुटुंबियांसोबत संवाद साधला। आता भाजप दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कात आंदोलन करणार आहे। त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईमध्ये भाषावादामुळे अर्णवच्या आत्महत्येच्या घटनेवरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।